नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो. काल परवा मी जो व्हिडिओ बनवला होता आरोग्य सेवकचा, तर त्यामध्ये 2-4 लोकांनी कमेंट केली. ऑफकोर्स मी सांगितलं होतं की आरोग्य सेवक हे पद जे आहे ना, तर ते कोणकोणत्या विभागात आहे. जसं की आपला आरोग्य विभाग झालं, देन नगर परिषद, जिल्हा परिषद, आदिवासी विभागामध्ये देखील आरोग्य पद आहे आणि रेल्वेमध्ये पण आहे आणि प्रायव्हेटमध्ये देखील आरोग्य सेवक जे आहे ना, तर ते सॅनिटरी इन्स्पेक्टर जे पद आहे. नो त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये 2-3 विद्यार्थ्यांनी कमेंट केलं होतं की सर, रेल्वेमध्ये कधी हे पद असतं का आणि तुम्ही खोटी माहिती का देताय. तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आणि एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला असं व्हायला पाहिजे, याच्यासाठी रेल्वेमध्ये आरोग्य सेवक सॅनिटरी इन्स्पेक्टर हे पद आहे की नाही याचा पुरावा जो आहे ना, तर मी तुम्हाला त्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. न पुढे जाण्यापूर्वी आपली आरोग्य सेवक भरती जी बॅच जी आहे ना, तर ती 21 तारखेपासून सुरू होणार आहे. ही भरती जी आहे इथे 1999 जरी प्राईस असली तरी सुरुवातीचे काही दिवस ही प्राईस जी आहे तर ती फक्त 1499 असणार आहे. लगेचच तुम्ही आपलं ॲप्लिकेशन जे आहे तर ते डाउनलोड करा ई-स्वयंचं आणि 7066-155-355 या नंबरवरती तुम्ही जर तुम्हाला काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी आली तुम्ही रिच आउट करू शकता आणि तुमचे प्रश्न जे आहेत तर ते विचारू शकता. नाव आता माझ्याकडे जस्ट अ मिनिट, माझ्याकडे ना आता ही रेल्वेची ना ती जाहिरात आहे. ठीक आहे, रेल्वेमधील आरोग्य सेवक पद कसं असतं त्याची जी आहे ना तर ही जाहिरात आहे. ठीक आहे, 2024ची काय झालं याला. ठीक आहे, पॅरामेडिकल जी काय म्हणतात की एक विंग आहे रेल्वेचं, पॅरामेडिकलच्या अंतर्गत जे आहे ना तर ते RRB रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड मार्फत जे आहे ना तर ही जाहिरात येत असते. नाव आता ही जाहिरात जी आहे तर ही 2024ची आहे, 16/9/2024ची आहे. 25ची जी जाहिरात आहे तर त्याची आम्ही आणखी काढलेलं नाही आहे, पण त्याच्यामध्ये पण कदाचित असतील ती. ठीक आहे ना, आता यामध्ये पहा पॅरामेडिकलचे जे आहेत ना तर ते भरपूर पोस्ट आहे आणि आपलं जे पद आहे तर ते आपलं पद किती नंबरला आहे मी सांगतोय पहा. हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर ग्रेड 3 हेल्थ इन्स्पेक्टर. ठीक आहे ना, आता हेल्थ इन्स्पेक्टर ग्रेड 3चं पद आहे. 35,400 जे आहे ना तर ती पगार आहे आणि 18 ते 36 पर्यंत जे आहे ना तर ते काय असतं वय असतं. जागा 126 आहे. ठीक आहे, जागा इकडं पण कमीच आहे पण ठीक आहे, 126 भरपूर जागा आहेत ना. आता या पदासाठी नेमकं क्वालिफिकेशन काय लागतं ते देखील आपण पाहूया. पात्रता काय लागते पहा. आता महाराष्ट्रामधील जे आरोग्य सेवक पद आहे तर त्याच्यासाठी काय पाहिजे, तुमचं 12वी सायन्स पाहिजे. ठीक आहे, 12वी सायन्स पाहिजे. पण जर तुम्ही या जाहिरातीवर ही सदरची जाहिरात जी आहे ना तर ती मी तुम्हाला टाकून देईल आणि या जाहिरातीमध्येच खाली त्यांनी काय केलेलं आहे की त्या पदासाठी काय काय एज्युकेशन लागणार आहे तर ते देखील सांगितलेलं आहे. बघा इथं 6 नंबरला हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर ग्रेड 3 आहे. वरती पद जरी 7 नंबरला होतं तरी 6 नंबरमध्ये सांगितलेलं आहे ना. आता यामध्ये नेमकं काय काय एज्युकेशन पाहिजे ते आपण समजून घेऊया. पहा, हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर. ठीक आहे, 35,400 पगार आहे. C1 18 मिनिमम 36. ठीक आहे, हे पाहिजे. देन आता यामध्ये एज्युकेशन काय पाहिजे, BSc पाहिजे तुमचं. आपल्याकडे काय पाहिजे, 12वी सायन्स पाहिजे. इकडं केंद्र शासनामध्ये काय पाहिजे की तुम्हाला तुमचं BSc असायला पाहिजे. आता ऑफकोर्स ज्यांचं सायन्स झालेलं आहे, 12वी सायन्स झालेले विद्यार्थी पुढे चालून काय आर्ट्स वगैरे कॉमर्स घेणार तर नाही, असं नाही की घेऊ शकत नाही, घेऊ शकतात. घेतलंही असेल बऱ्याचशा लोकांनी, पण स्वतःच काय म्हणता येईल की पायावर धोंडा मारून घेण्यासारखं तर कोणी करणार नाही. दिसत नाही का, छोटं झालं का, हां ठीक आहे, चला थोडंसं मोठंच करून घेतो. BSc हॅव्हिंग अ डिग्री केमिस्ट्री ॲज अ मेन सब्जेक्ट किंवा ऑप्शनल सब्जेक्ट जो आहे ना तर तुमचा केमिस्ट्री असायला पाहिजे. ठीक आहे, आणि तुमचा 1 इयर डिप्लोमा हेल्थ किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा तुमचा झालेला असायला पाहिजे इथं, किंवा तुमचा 1 इयर नॅशनल डिप्लोमा ट्रेड NTC मधून जो आहे तर तो हेल्थ इन्स्पेक्टरचा झालेला असायला पाहिजे, किंवा तुमचं ट्रेनिंग जे आहे ना तर ते लेबर आणि एम्प्लॉयमेंट गव्हर्नमेंटच्या अंडर जे आहे तर त्याचं 1 वर्षाचा जो कोर्स आहे तर तो झालेला असायला पाहिजे. आपला नागपूरचा जो कोर्स आहे तो आणि हा जो नॅशनलचा न्यू दिल्लीचा आहे हे दोन्हीही एकच आहे. त्यामुळे तुमचं जर ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही सॅनिटरी इन्स्पेक्टर या पदासाठी तुम्ही नक्कीच अप्लाय करू शकता ना. आता यावरती फक्त एक गोष्ट जी आहे तर ती थोडीशी ही वाटू शकते तुम्हाला की 12वी सायन्सवरती जे विद्यार्थी आहेत
त्यांच्यासाठी ही जी आहे ना तर ती पोस्ट जी आहे ना तर ती नसते. इथं ग्रॅज्युएशन पूर्ण पाहिजे. इथं काय ऑप्शनल सब्जेक्ट मेन केमिस्ट्री अंडरटेकिंग द कोर्स. अच्छा, व्हाईल अंडरटेकिंग द कोर्स प्लस, ठीक आहे, म्हणजे तुम्ही शेवटच्या वर्षात जरी असाल तरीही तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकता, बशर्ते तुमचा फक्त सॅनिटरी इन्स्पेक्टर जे आहे ना तर तो झालेला असायला पाहिजे. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे काय दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच, थांबतो, पुन्हा भेटूया. राम राम.